गेल्या 10-15 वर्षांमध्ये आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं जाणून बुजून वजन कमी करण्याचा जसा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचं नुकसान या ठिकाणी झालं आणि आज पुन्हा आदरणीय पवार साहेबांनी धैर्यशील भैयाच्या रूपानं या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे पुन्हा एकदा या दोन जाणत्या नेत्यांमुळे सोलापूर जिल्ह्याला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील याला सांगायला भविष्य लागणार नाही। मी एकच सांगतो साहेब की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की रणजितसिंह शिंदेंनी त्या निवडणुकीमध्ये मला मदत केली। आम्ही बाहेर आल्यानंतर तोंडात मारून घेतलं कारण आम्ही एवढं जीवाचं रान केलं आणि त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं की रणजितसिंह शिंदेंनी मला मदत केली। मी एवढं या ठिकाणी सांगतोय की हे पवार साहेबांनी जेवढी मदत केली विजयदादांनी जेवढी मदत केली या सगळ्यांना फसवणारा हा माणूस आता सध्या जनता तुतारीच्या बाजूला गावातल्या गावातल्या जनतेमुळे गाव पुढाऱ्यांना तुतारी करावी लागते आणि गाव पुढारी तुतारी करत असल्यामुळे या चॅप्टर असणाऱ्या नेत्याला तुमच्या पाया पडून येऊन सांगतील की आम्ही तुम्हाला आत्ममदत केली साहेब। आमची एवढीच हात जोडून विनंती आहे, मला 2च मिनिटं दिले की 2.5 झाले असते की ह्या चोराला पुन्हा जवळ घेऊ नका कारण या सगळ्या जनतेची एकच इच्छा की ह्यांनी हा तालुका पूर्ण पिळून घाललेला या तालुक्यातल्या लोकांचं सिव्हिल खराब केलेला या कारखानदारीमध्ये टेंभुर्णी परिसरामध्ये साधी काळोखीची धूळ येते ती सुद्धा बंद केलेली आहे। अनेक लोकांना कॅन्सर होऊ शकतो। तालुक्याचं पाणी त्या कारखान्याचं पाणी पेंटवॉश सगळ्यांच्या शेतामध्ये कुठेही रात्री अपरात्री टाकून अनेकांना अत्याचार केलेला आज त्यांच्यावरती हजारो केसेस आहेत साहेब। एवढीच अपेक्षा सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये आपलं येणार त्यांच्या थांबलेल्या चौकशा फक्त सुरू करून माडा तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा आणि येणाऱ्या 7 तारखेला मग तुतारीदारी माणसाच्या समोरचं बटन दाबून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी।